नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी पाण्यासाठी DY14च्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे। 16 मार्च 2025 पासून चालू असणारे DY14 नंबर 4ला जवळपास 3 ते 4 दिवस झाले। रोटेशन यामध्ये चांडगाव पूर्ण पाण्यापासून वंचित असून अधिकारी यांचं म्हणणं आहे की पाणी फुल गेजने चालू आहे, पण प्रत्यक्ष पाहता त्यांचे असणारे अधिकारी केले रावसाहेब सांगतात की एक सोबत 4 चरसऱ्या सोडल्या असता पाण्याला कोणत्याही प्रकारचा गेज नाही, त्यामुळे मी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकत नाही। मला वाळके साहेबांनी पाणी फुल दाबाने आणि त्यासोबत पाण्याचा गेज कमी करू नये तर मी शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतो। या संदर्भात चांडगावचे DY14 वर असणारे शेतकरी आज श्रीगोंद्यात असणारे कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 या ठिकाणी येऊन घोरपडे साहेबांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की पाणी फुल गेजने चालू आहे, पण हे अधिकारी वाळके साहेब आणि विवेक केले साहेब यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून कुठेही चारात पाणी सोडता, कोणाच्या नाल्यात तर कोणाच्या ओढ्याला सोडता आणि सांगता आता पाणी कमी झाले आहे। आणि जो बळीराजा आपल्या शेतीवरती असणारा उदरनिर्वाह करण्यासाठी एवढा झगडतो, परंतु त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही। याला सर्वस्वी जबाबदार सर्व अधिकारी आहेत। या पाण्यासाठी चांडगावचे सर्व शेतकरी, माजी आमदार, मंत्री बबनराव पाचपुते साहेब त्यांनाही भेटले असता त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्यास सांगितले। त्यासोबत चांडगावचे सरपंच रवींद्र म्हस्के, तुकाराम चाकणे, योगेश चाकणे, सावता चाकणे, हिरालाल मेहत्रे, अजित चाकणे, नवनाथ चाकणे, बोरुडे आणि DY14 वरती असणारे सर्व शेतकरी उपस्थित होते। अहिल्यानगर प्रतिनिधी गणेश मेहत्रे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।